मिथुन राशीसाठी हा सप्ताह चढ उतारांनी भरलेला परिपूर्ण असा तुम्हाला दिसून येणार आहे किंवा प्रतीत होत आहे। आठवड्याची सुरुवातच तुमच्या मुलाबाळांच्या काळजीने होईल आणि त्यामुळे तुमचे पूर्ण लक्ष त्यांच्यावरच असेल। त्यांच्या शैक्षणिक बाबी म्हणा, सोबतच इतर गोष्टींमुळे तुम्हाला खूप चिंता जाणवेल आणि त्यांच्या या चिंतेमुळे तुम्हालाही थोडासा मानसिक ताण तुमच्यावर वाढल्याचं तुम्हाला दिसून येईल। तुमच्या मनात बऱ्याच दिवसांपासून काही इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत कराल ह्या सप्ताहामध्ये आणि त्यातच तुम्ही खूप व्यस्त राहणार आहात। आठवड्याचा मध्य तुम्हाला आरोग्याच्या बाबतीमध्ये थोडंसं त्रास देण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडंसं सावध राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा। परंतु आठवड्याचा शेवट मात्र उत्तम आहे। तुमचे वैवाहिक जीवन अगदी सुखी होईल। तुमच्या जोडीदारासोबत तुमची जवळीक ही अधिक प्रमाणामध्ये वाढल्याची तुम्हाला दिसून येईल। तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी काहीतरी विशेष कार्यक्रमाचे आयोजनही करू शकाल आणि त्यामध्ये तुम्ही खूप एन्जॉय कराल। एक नवीनच वळण तुमच्या नात्याला मिळेल, तर याचा पुरेपूर फायदा घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा। एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला तुम्ही भेट द्याल आणि त्यामधून तुम्हाला खूप आनंद आणि नवीन उत्साह प्राप्त होईल। पारिवारिक जीवनामध्ये काही गोष्टींवरून तुमच्या घरामध्ये वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मानसिक अशांतता निर्माण होईल आणि तुम्हालाही अप्रसन्न वाटेल। तर यासाठी आपणच पुढाकार घ्यावा आणि जे काही गैरसमज निर्माण झालेले आहेत, जे कोणतेही वाद निर्माण झालेले आहेत, ते सर्व तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू शकता। जे कोणी विवाहासाठी इच्छुक असतील तर त्यांनाही स्थळे आपणहून चालत येतील, तरी प्रयत्न करणे अजिबातच थांबवू नका। आणि जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांना त्यांच्या पार्टनरसोबत एक उत्तम असा काळ घालवायला मिळणार आहे, त्यामुळे तुम्हीही याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। ह्या सप्ताहामध्ये तुमच्या नाताला एक वेगळे वळण पण मिळण्याची शक्यता आहे। व्यावसायिक वर्गाला काही खुश खबरी मिळतील आणि व्यवसायामध्ये तुम्ही विस्तारही करण्याची शक्यता दिसत आहे आणि त्यामुळे तुमच्या व्यवसायाचा विस्तार झाला तर लाभही नक्कीच प्रमाणामध्ये वाढेल आणि या सगळ्यांमुळे तुमची सर्वार्थाने प्रगती होण्याचीही शक्यता आहे। सोबतच जर तुम्ही कुठे नवीन गुंतवणूक करणार असाल तर सध्या थोडंसं टाळलेलंच तुम्हाला बरे पडणार आहे, कारण ह्या सप्ताहामध्ये तुम्हाला आर्थिक हानी होण्याची संभावना दिसत आहे। त्यामुळे नवीन गुंतवणूक जर तुम्ही करणार असाल तर आधी पूर्ण शहानिशा करा, चौकशी करा आणि मगच कोठे तुम्ही गुंतवणार असाल पैसे तरच गुंतवा। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या मिळतील, परंतु ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला भरपूर कष्ट आणि मेहनत करावी लागणार आहे। आपले सहकारी मंडळी तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे। मुद्दामहून काहीतरी खुरापती त्या तुमच्या कामामध्ये करतील, व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतील, तरी सध्या तुम्ही थोडंसं सावध राहणे खूप गरजेचं आहे आणि या सगळ्यांमध्ये हाच एकमेव उपाय आहे की तुम्ही सावध राहा। प्रत्येक गोष्ट डोळ्यामध्ये तेल घालून पाहण्याचा प्रयत्न करा। कोणावरही विश्वास ठेवू नका, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या कामावर विश्वास ठेवा, तरच तुम्ही या सर्वांमधून बाहेर याल। तरुणांना खूप मेहनत करावी लागणार आहे, कारण पाहिजे तसे जर यश मिळवायचे असेल तुम्हाला तर प्रयत्न करणे हाच एकमेव पर्याय आहे तुमच्यासाठी। मगच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि सर्व तुमच्या मनाप्रमाणे घडेल। सोबतच जर तुम्ही कुठे नवीन नोकरी शोधत असाल तर तुम्हाला नक्कीच नोकरी मिळून जाईल किंवा मिळेल, परंतु तुम्हाला पाहिजे तशी मिळण्याची शक्यता खूप कमी दिसत आहे। तरी जी मिळाली आहे त्याच्यावरच समाधान माना आणि हीच आपली सुरुवात आहे असं समजून मेहनतीने कष्टाने कार्य करायला लागा। महिला वर्गाला हा उत्तम काळ असणार आहे। जर तुम्ही एखादे नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात आहात, बऱ्याच दिवसांपासून तुमच्या डोक्यामध्ये काही कल्पना असतील लघु उद्योगाबद्दल, तर नक्कीच तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता ह्या सप्ताहामध्ये आणि त्यामध्ये तुमची कुटुंबीय मंडळी तुम्हाला मदत करतील। त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासामध्येही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल आणि सर्व घरचे मंडळी तुम्हाला मदत केल्यामुळे तुम्हाला लाभही चांगल्या प्रकारे मिळायला सुरुवात होईल। तुम्ही एक स्वावलंबी बनण्यासाठी सुरुवात होईल। सोबतच तुमचे नाव म्हणा, तुमची प्रसिद्धीही लवकरात लवकर पसरायलाही सुरुवात होईल। तरी जे काही मनामध्ये असेल तर ते नक्कीच सुरू करा, नक्कीच तुम्हाला लाभ मिळून जाईल। एखाद्या ठिकाणी प्रवासाला जाण्याची शक्यता आहे आणि तेही तुमच्या मैत्रिणींसोबत, तर नक्कीच जा। तुम्हाला यामधूनही खूप छान एक ऊर्जा मिळेल, सकारात्मक ऊर्जा मिळेल, सोबतच एक नवीन प्रेरणा मिळेल, तरी थोडंसं जा, फ्रेश वाटेल। विद्यार्थी वर्गाला ह्या सप्ताहामध्ये त्यांच्या शिक्षणामध्ये पाहिजे तसे निकाल मिळण्यासाठी भरपूर अभ्यास करावे लागणार आहे। तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला निरंतर प्रयत्न करावे लागणार आहे। सोबतच जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी हा सप्ताह थोडासा प्रतिकूल प्रतीत होत आहे, परंतु जिद्द मात्र अजिबात सोडू नका। जे कोणी उच्च शिक्षण घेत असतील त्यांना पाहिजे तसे क्षेत्र मिळाल्यामुळे खूप उत्साहाने तुम्ही अभ्यासाला लागाल आणि चांगले परिणाम मिळवण्यासाठी तुम्ही खूप मेहनत कराल। जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांच्या नात्यामध्ये विश्वासात वाढ होईल आणि नाते अधिकच दृढ होईल। सोबतच ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला थोडेसे आरोग्याबाबत कुरबुरी किंवा त्रास होण्याची शक्यता
आहेत, परंतु बाकी सर्व ठीक असणार आहे. तुमचे मन शांत आणि प्रसन्न राहील. कुठे कार्यक्रमालाही जाण्याची शक्यता आहे. तेथे ओळखीचे लोक भेटतील किंवा ओळखीचे प्रियजन भेटतील आणि त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. एकंदरीतच पाहता हा सप्ताह तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये चढ उतारांनी भरलेला असा जाणार आहे. काही चांगले तर काही वाईट परिणाम देणारा असा जाणार आहे. तरी प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.